तर विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहायला मिळालेला आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरीचं ग्रहण लागल्याचं दिसतंय। 17 जागांसाठी ज्या पद्धतीने अधिकृत उमेदवार दिले गेले त्याच बरोबर जे बंडखोर आहेत ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे या निवडणुकीला एक प्रकारे बंडखोरीचं ग्रहण लागल्याचं दिसतंय। महायुतीमध्ये अनेक ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवारांकडून बंडखोरी झालेली आहे। आता ही बंडखोरी शमवण्याचं मोठं आव्हान पक्ष श्रेष्ठींसमोर असणार आहे। या बंडखोरांची मंथरणी करण्यासाठी आता त्यांना महामंडळावर नियुक्तीचं आश्वासन देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू आहे। अशात महामंडळाच्या जागा वाटप फॉर्म्युलाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। कुणाच्या वाट्याला किती महामंडळ येणार आणि मग बंडखोरी शमवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार, कशा पद्धतीने त्याचा वापर होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर ही महामंडळाची लॉटरी नेमकी कोणाला लागू शकते तेही आपण बघूयात। याच्यामध्ये एकतर 48% भाजपला, 29% शिवसेनेला आणि 23% राष्ट्रवादीला महामंडळाची अ ब क अशी विभागणी करून या पद्धतीने ही विभागणी होऊ शकते। महामंडळाची लॉटरी कशा पद्धतीने लागेल आणि पक्षनिहाय महामंडळ वर्गवारी आपण या ठिकाणी बघतोय। अ वर्गामध्ये सर्वात मोठी महामंडळ आहेत आणि या ठिकाणी भाजपला 48%, शिवसेनेला 29%, राष्ट्रवादीला 23% असं विभागणी केली जाईल। महामंडळाचे अध्यक्षपद भाजपकडे गेल्यास उपाध्यक्षपद हे मित्र पक्षाकडे जाऊ शकतं। अशा पद्धतीने ही वर्गवारी होऊ शकते। पक्षनिहाय महामंडळ वर्गवारी आपण बघतोय। त्यामुळे आता याच्यामध्ये बंडखोरी शमवण्यासाठी कशा पद्धतीने याचा वापर केला जातो महामंडळांचा अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा तेही बघावं लागेल।